ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। या ठिकाणी पोलीस अधीक्षकांना देखील फोन लावलेला आहे। हो, काय चर्चा झाली तुमची? काय एक विषय ध्यानात ठेवा, जो माणूस समाजासाठी लढत असेल तो त्यांच्या समाजासाठी लढतो आणि न्याय मागत असताना काही जर होत असेल ज्या चुकीच्या गोष्टी व्हायला लागल्या, मी काही रेकॉर्डिंगही ऐकल्या, हे जे आहे हे निषेधार्थ आहे। कोणी उद्या कोणी समाजासाठी लढत असेल आणि त्याच्यावर जर कोणी असं टॅप करीत असेल, तट रचत असेल, हे निषेधार्थ आहे। याची सखोल चौकशी होणं गरजेचं आहे। मी SP साहेबालाही बोललो, मी उद्या CM साहेबाला बी वेळ प्रसंगी बोलणारच। आणि कोणी माणूस असो, मनोज पाटलांना ते पूर्ण समाजासाठी लढला, माझ्या जिल्ह्यातला आहे, मी शेवटी या जिल्ह्यातला आमदार आहे। समाजासाठी लढणाऱ्या माणसावर कोणी जर असं करीत असेल त्याची पूर्ण सखोल खालपर्यंत त्याची चौकशी झाली पाहिजे। याच्या पाठीमागं कोण आहे हे पहिलं समोर आलं पाहिजे। ही मागणी आम्ही सुद्धा मुख्यमंत्री महोदयाकडे करणारच आहे। मी जिल्ह्याचा अध्यक्ष आहे, आमदार आहे इथला। माझ्या जिल्ह्यात जर असं होत असेल समाजात लढणाऱ्या माणसाला, त्याच्या पाठीशी आम्ही 100% आहे। पोलीस अधीक्षकांसोबत सुरक्षेच्या संदर्भात सुद्धा तुमची चर्चा झाल्याचं कळते, काय सांगितलं? सुरक्षा वाढून द्यायची सांगितली, 2 तासात बंदोबस्त वाढेल। मुख्यमंत्र्यांकडे तुम्ही हा प्रश्न मांडणार? 100% बोलणार। आणि मला एवढा विश्वास आहे, या महाराष्ट्राचे यशस्वी मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब अशा गोष्टीला कोणालाही समर्थन करणार नाही। त्यांना लढणारा आवडतोय, जो लढतो ना माणूस विकासासाठी, समाजासाठी, तो माणूस त्यांना आवडतो। ही राजकीय परिस्थिती असेल, सामाजिक परिस्थिती असेल, पण अशा स्तराला न जाणारी मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री या गोष्टीला कुठेही समर्थन करणार नाही। दूधला दूध आणि पाणीचं पाणी केल्याशिवाय मुख्यमंत्री राहणार नाही। या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार धनंजय मुंडे असल्याचं त्यांनी गंभीर आरोप केलेले आहे। तुम्ही सुद्धा रेकॉर्डिंग ऐकलं? मी रेकॉर्डिंग ऐकलं, पण याची मला आता बोलायचा अधिकार नाही। जेव्हा याच्या समोर सगळं येईन, पोलीस यंत्रणा काही गोपनीय गोष्टी असत्या, आम्ही त्याच्यात बोलू नये। जर समजून घ्या त्या चौकशीत कोणी असेल त्याला महाराष्ट्राचे गृहमंत्री माफ करणार नाही, एवढं मी तुम्हाला सांगू शकतो स्पष्ट। नार्को टेस्ट करायला सुद्धा तयार आहे, त्यांनी सुद्धा तयार आहे, ते म्हटले आता, ते अर्जही दिला म्हणते, तुमच्या समोरच बोलले, त्याच्यामुळे तो काही विषय नाही। नक्कीच आपण पाहतोय की भाजपचे आमदार नारायण कुचे हे आताच जरांगे पाटलांच्या भेटीला आलेले होते। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।